नमस्कार, मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मुद्द्यावर बोलू या आपल्या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये आज आपल्याकडं शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील आहेत. आपण गेली 3 वर्ष साधारणपणे म्हणजे नोव्हेंबरमध्ये या सरकारला 3 वर्ष होतील महाराष्ट्रातल्या, तेव्हापासून आत्तापर्यंतच्याच काळाचं फक्त आपण जरी बोलायला गेलो तरी सध्याच्या सत्तेच्या साठमारीमध्ये आणि या सत्तेच्या सारीपाटामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न किती वेळा विरोधकांनी आणि सत्ताधारी पक्षांनी अजेंड्यावरती आणले हे आपण बघितलं आहे. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आज पुण्यामध्ये शेतकरी संघटनेचे नेते एकत्र आले होते. येणाऱ्या काळामध्ये ज्या विधानसभा निवडणुका होणार आहेत, लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यामध्ये याच्यातून काही चांगलं फलित आपल्याला बघायला मिळणार आहे का, या संदर्भामध्ये आपण रघुनाथदादांकडून जाणून घेऊयात आणि शेतीच्या संदर्भातल्या इतरही प्रश्नांसंदर्भामध्ये आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. दादा, आपलं फॉर द पीपलमध्ये मनापासून स्वागत आहे. सध्या आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय की राज्यसभेची निवडणूक झाली, आता विधान परिषदेची सोमवारी आहे आणि एकूणच हे सरकार अस्तित्वात आल्यापासून सरकार काम किती करतं आहे आणि त्या कामामध्ये शेतीच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीकडून किती अजेंड्यावरती प्रश्न आलेले आहेत, किती घोषणा झालेल्या आहेत, त्या किती पूर्णत्वास गेलेल्या आहेत. आणि या सगळ्यामध्ये करोनाचा काळ आहेच, परंतु करोनाच्या प्रश्नाला समोर करून, करोनाच्या काळाला समोर करून हे सरकार त्याच्या पाठीमागं लपण्याचा प्रयत्न करत आहे का, असा देखील प्रश्न यावेळी उपस्थित होतो. शेतकरी चळवळीचे, शेतकरी संघटनेचे आपण नेते आहात. शेतीच्या प्रश्नाविषयी अधिक पोटतिडकीनं तुम्ही भूमिका आजपर्यंत मांडत आलेला आहे. या सगळ्या परिस्थितीकडे तुम्ही कसं बघता? एकूण महाराष्ट्राचं सरकार 3 वर्ष झाली. आता 3 वर्षामध्ये जर का लेखाजोखा मांडायचं म्हटलं तर थोडक्यात त्यांनी जे आश्वासनं दिलेली होती त्याच्या पूर्ततेसंदर्भामध्ये त्यांनी काही केलं नाही. लक्षात घ्या की मुख्य मुद्दा आहे तो शेतकरी कर्जमाफीचा आहे. आणि या सरकारने म्हणजे पहिल्या देवेंद्र फडणवीस सरकारने 1.5 लाखाची कर्जमाफी केली तर आम्ही 2 लाखाची करू, म्हणजे 50,000 रुपयांनी कर्जमाफीचे आकडे वाढवल्यामुळं फार मोठा फरक पडला असं नाही आहे. परंतु 2 लाख तरी मिळाले का लोकांना? बरं, जेवढे पात्र शेतकरी होते त्यांना सगळ्यांना पोचले का? बरं, जे पात्र शेतकरी आहेत त्यांना अजून पैसे मिळाले नाही. तर हे आज सरकारने दिलेलं आश्वासन आहे. बँकांना त्यांनी सांगायला पाहिजे होतं की आम्ही आज ना उद्या तुम्हाला पैसे देणार आहोत, तर त्या 2 लाखाच्या आतले सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करून टाका आणि त्यांना नवीन फ्रेश शेतकरी आहेत असं समजून त्यांना कर्ज पुरवठा करा, असं सांगण्यातलं गेलं नाही. हे मुख्य आमची तक्रार आहे याच्यामध्ये. दुसरा मुद्दा होता की अतिशय जोरदार म्हणजे राणा भीमदेवी थाटात ज्याला म्हणतो तसं अजित पवारने घोषणा केलं की आम्ही जर का कर्जमाफी केली नाही तर पवारांची अवलाद सांगणार नाही. आता त्यांनी जे रेग्युलर कर्ज भरणारे आहेत त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत आम्ही सानुग्रह अनुदान म्हणून देऊ. आता ही खरं म्हणजे मोठी घोषणा होती आणि ती पाळायला पाहिजे होती, परंतु आज तागायत या घोषणेचं काही झालेलं नाही. आत्तासुद्धा 1 तारखेपासून देऊ, 2 तारखेपासून देऊ, हे जिल्हा परिषदच्या तोंडावर आलेल्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून मग आता त्याच्या याद्या करायला लागलो आहे, त्याचा आम्ही हिशेब करायला लागलो आहे. मग किती शेतकऱ्यांना मिळणार, किती शेतकरी पात्र ठरणार, अशा पद्धतीचे खेळ आता चालू आहेत. आणि ह्या खेळातच जिल्हा परिषदा, पंचायत समित्या या निवडणुका ओढून काढायच्या, असा धूर्त डाव जर या सरकारचा असेल तर यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल. ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. मुख्य मुद्दा पूर्वीचं सरकार काय आणि हे सरकार काय, म्हणजे देवेंद्र फडणवीस काय आणि आता उद्धव ठाकरे काय. याच्यातलं एक साधर्म्य सांगतो की देवेंद्र फडणवीस यांचंही सरकार अल्पमतातलं होतं. 122च खासदार त्यांच्या आमदार होते आणि काँग्रेसचा, राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांना पाठिंबा बाहेरून होता. त्यांनी 5 वर्ष देवेंद्र फडणवीसचं सरकार पडू दिलं नाही. आता फरक एवढाच आहे की देवेंद्र फडणवीसच्या जागेला उद्धव ठाकरे बसलेत आणि बाहेरून पाठिंबा देणारे लोक आता सरळ मंत्रिमंडळामध्येच सामील झालेले आहेत. त्यामुळे हेही सरकार 5 वर्ष पडेल अशी परिस्थिती नाही आहे. पण सरकारने शेतकऱ्यांना, जनतेला, महाराष्ट्रातला काय दिलं? आज जर का आपण विचार केला तर शहरातल्याही लोकांना काही मिळालं नाही आणि खेड्यातलं तर काही नाहीच नाही आहे. शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावर सरकार
बदललं जातं आहे, उलतापालती होत आहेत आणि तो प्रश्न चर्चेला निवडणुकामध्ये येत होता. परंतु आत्ता आमचं दुर्दैव असं आहे की एकही पक्ष आत्ता विरोधी पक्ष राहिलाच नाही असा आहे. कारण दिल्लीमध्ये भाजपा सत्तेत आहे आणि महाराष्ट्रामध्ये उरलेले तिघंजण सत्तेत आहेत. आता हा शेतकरी आत्महत्येचा प्रश्न एकही राजकीय पक्ष काढायला तयार नाही, बोलायला तयार नाही, शेतीमालाच्या भावाबद्दल बोलत नाही, शेतकरी कर्जमाफीबद्दल बोलत नाही. शेतकऱ्यांना लागणाऱ्या वस्तूंच्या किमती एवढ्या भरमसाठ वाढत आहेत. म्हणजे आज DAPचं पोतं 1700-1800 रुपयाला गेलेलं आहे. म्हणजे मिश्रखताचे भाव वाढत आहेत, युरियाचे भाव वाढत आहेत, पाण्याचे दर वाढत आहेत, विजेचे भाव वाढत आहेत. आता डिझेलचा तर कहर झालेला आहे. आत्ता जरी 7-8 रुपये कमी केल्यासारखं दिसत असलं तरी 100 रुपयाच्या वर डिझेलचे भाव आणि अशा दराने खरेदी करायचं आणि मग शेती करायची. मी जर माझी तुम्हाला आठवण सांगितली तर मी 72चा ग्रॅज्युएट आहे आणि शेती करायला लागलो पदवी घेतल्यानंतर आणि लगेच मी मोटरसायकल घेतली होती. तर त्या काळामध्ये डिझेल 45 पैसे होतं आणि आज डिझेलची किंमत 100 रुपयाच्या वर आहे. त्यावेळेला पेट्रोल 70 पैसे होतं, आज पेट्रोल 115 रुपये आहे. माझं एवढंच म्हणणं आहे या राज्यकर्त्यांना की हे ज्या पटीत वाढलेलं आहे त्या पटीमध्ये शेतीमालाचे भाव वाढलेत का? केवळ डिझेल पेट्रोलचंच मी सांगत नाही, सोन्याचे भाव घ्या, सळीचे भाव घ्या, सिमेंटचे भाव घ्या, कोणत्याही औद्योगिक वस्तूचे किंवा कारखान्यात तयार झालेल्या वस्तूचे भाव लक्षात घेता त्या पट्टीमध्ये शेतीमालाचे भाव वाढले नाही किंवा सरकारने ते वाढू दिले नाही. वाढत असताना ते भाव पाडण्याचे पराक्रम या सरकारने केले. उदाहरणासाठी आता मी सांगेन की तुम्हाला साखरेचे भाव वाढत आहेत, 40 रुपयापर्यंत आता साखर आली. काय त्यांना भीती वाटायला लागली? खरं म्हणजे अजून साखर कारखाने चालू होते किंवा बंपर क्रॉप आहे, उत्पादन भरपूर आहे, पण ब्राझीलमध्ये दुष्काळ आहे त्यामुळे जागतिक पातळीवर साखरेचे दर वाढले. तर त्याचा फायदा उचलायला पाहिजे. या नतद्रष्ट सरकारने त्याच्यावर निर्यात बंदी घातली. आज तुम्हाला सांगतो की गव्हाचे भाव युक्रेनच्या किंवा रशियाच्या युद्धामुळं जे काही वाढलेत, जगभर टंचाई सदृश्य परिस्थिती झाली. म्हणजे झालं काय तर भारतातल्या गव्हाच्या किमती 2200-2300 रुपयाकडे गेला. सरकारी भाव किती आहे? 2090 रुपये. या नतद्रष्ट सरकारला 2090 रुपयात गहू मिळत नाही, 2200-2300 रुपयावर किंमत गेली. यांना जर खरेदी करायचा होता तर यांनी 2500 भाव करायला पाहिजे होता, यांना भरपूर गहू मिळाला असता. परंतु असं न करता या महाशयाने केलं, निर्यात बंद केली आणि बाहेर जाणाऱ्या म्हणजे भरलेले ट्रकसुद्धा बांगलादेशाच्या सीमेवरनं त्यांनी परत मागवले. किंवा हे जे काही अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिका मांडली जाते, ही भूमिका अत्यंत चुकीची. म्हणजे तुम्ही साखरेचा विषय काढला, त्या संदर्भातला एक प्रश्न होता की आत्ता महाराष्ट्रामध्ये ऊसाची जी लागवड आहे ती थोडीशी अतिरिक्त झाली होती आणि त्याच्यामुळं आता कारखाने तेवढा ऊस नेतील की नाही असा देखील प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे. याच्यामध्ये कारखान्यांचं जे अंतर आहे त्याच्या संदर्भातला जो कायदा आहे की तेवढेच मर्यादित कारखाने सुरू करण्याची जी कायदेशीर अट आहे त्या संदर्भात शेतकरी संघटनेची भूमिका काय आहे? शेतकरी संघटना ही खुल्या व्यवस्थेचे समर्थन करणारी आम्ही लोक आहोत. या जगामध्ये आणि या देशामध्ये एक जर साखर कारखानदारी सोडली तर एकाही धंद्याला अशा अंतराच्या अटीचं संरक्षण नाही आहे. म्हणजे सिमेंट कारखाना शेजारी कारखाने आहेत, लोखंडाचे कारखाने शेजारी कारखाने आहेत, MIDCमध्ये अनेक कारखाने एकच उत्पादन करणारे एका लाईनमध्ये असतात. मग या सगळ्यामध्ये जर का अंतराची अट नाही आहे तर मग साखर कारखानदारीतच का? ती फक्त एवढ्याच क्षेत्राला, एवढ्याच क्षेत्रामध्ये साखर कारखाना. काय कारण असू शकतं? कारण असं आहे की आज ही साखर कारखानदारी लायसन्स परमिट कोट्यामध्ये फिक्स झालेली आहे, बंदिस्त झालेली आहे. आणि हे जरी 200 कारखाने तुम्हाला दिसत असले तर हे 25 कुटुंबाचे 200 कारखाने आहेत. आणि या 25 कुटुंबांचा राज्य आणि केंद्र सरकारवर एवढा दबाव आहे, यांच्याकडे इतका अतिरिक्त पैसा आहे की ही भूमिका बदलायला कोणतंही सरकार आलं तरी त्याच्यावर आपला दबाव टाकतात आणि ही भूमिका बदलू देत नाही आहेत, हा कायदा बदलू देत नाही आहेत. आणि याचा परिणाम हा आता शेतकऱ्यांना, ऊस उत्पादकांना भोगावा लागला की आम्ही ऊसाचे भाव मागणारे शेतकरी, परंतु यावर्षी असं झालं की भाव राहू द्या पण आमचा ऊस कसा तरी घेऊन जा. बरोबर. आणि मग ऊस तोडण्यासाठी
मजुरांनी, ऊस तोडणी कामगारांनी एकरी 5,000, 10,000, शेवटी 40,000 एकरासाठी मोजावे लागले. जे नियम साखर कारखान्याला होते तेच इथेनॉलच्या सुद्धा प्लांटला त्याच्यावरही ते झालं. म्हणजे गंमत बघा की आत्ता पेट्रोलचे जगभर दर वाढत आहेत. केंद्र सरकारने म्हणजे ही भूमिका वाजपेयी सरकारने घेतली. राम नाईक ज्यावेळेला पेट्रोलियम मंत्री होते त्यावेळेला ही भूमिका मांडली गेली. परंतु या भूमिकेमध्ये या लोकांनी इथेनॉल वापरायला पाहिजे, त्याला प्रोत्साहित करायला पाहिजे. सरकारने जाहीर केलं की आम्ही ऊसापासून थेट रसापासून, ऊसाच्या रसापासून जर इथेनॉल केलं तर प्रति लिटर त्याला 64 रुपये भाव देऊ. आता 64 रुपये भाव आजच्या घडीला चांगला भाव वाटला. उद्या अजून पेट्रोलचे दर वाढले तर तो 74 होईल, 84 होईल, 104 पण होईल. परंतु हे जे काही वाढलेले इथेनॉलचे भाव आहेत हे आम्हाला मिळत नाही आहे शेतकऱ्यांना, हे लक्षात घ्या की. आणि आत्ता उद्धव ठाकरेच्या सरकारने या इथेनॉलच्या धोरणामध्ये सुद्धा राज्य सरकारच्या वतीने एक पत्र दिलं केंद्र सरकारला की यालासुद्धा अंतराची अट लावा आणि ज्या कारखानदारांच्याकडं क्रशिंग लायसन्स आहेत त्यांनाच फक्त इथेनॉलचे कारखाने द्या. म्हणजे ही एक प्रकारे महाराष्ट्राची उद्योजकता मारण्याचा डाव आहे, लक्षात ठेवा. तुमच्या मांडणीतून किंवा तुमच्या भूमिकेतून असं लक्षात येतं की ही संख्या वाढायला पाहिजे, साखर कारखाने असतील किंवा इथेनॉलचे प्लांट असतील. दुसरीकडं नितीन गडकरींच्या प्रत्येक भाषणामध्ये एक ते वाक्य बोलतात की ज्यांनी पूर्वीजन्मी पाप केलेलं आहे तो या जन्मी ते पाप फेडण्यासाठी एक म्हणजे साखर कारखाना काढतो. आता तुम्ही म्हणताय की साखर कारखानदारी वाढली पाहिजे. तर एक मंत्री केंद्रामधला जे जबाबदार मंत्री आहेत, अनेक प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीनं करतात आणि इथेनॉलच्या बाबतीमध्ये ते खूप आग्रही भूमिका मांडतात. याच्यामध्ये तुम्हाला विरोधाभास नाही वाटत का? तुम्ही म्हणताय साखर कारखाने वाढले पाहिजेत, तुम्ही इतरांनी सुद्धा त्याच्यामध्ये यायला पाहिजे असं म्हणताय, आणि तिकडं ते म्हणतात की पूर्वीजन्मी जर पाप केलं असेल तर ते फेडण्यासाठी या जन्मी तुम्हाला साखर कारखाना काढत असतो. हे कसं बघता तुम्ही याचे? हे जर असेल तर त्यांनी जे काही विदर्भात ऊसाचा काही पत्ता नसताना तिथं जे साखर कारखाने काढण्याचा प्रयत्न चालू ते किती हास्यास्पद आहे. मग तुम्ही कुठलं पाप केलेलं फेडायला लागले आता काय? त्या नितीन गडकरी हे अत्यंत धूर्त आणि कावेबाज माणूस आहे की मुँह में राम और बगल में छुरी अशा पद्धतीची भूमिका आहे त्यांची. मी अगदी स्पष्टपणे सांगतो की महाराष्ट्रामध्ये हे जे काही अंतराची अट आहे हे काढण्यासाठी आम्ही पुष्कळ खटपटी केल्या, परंतु नितीन गडकरींनीच ऊसाच्या अंतराची अट ही राखण्यामध्ये या सगळ्या कारखानदारीला मदत केलेली आहे. आणि या मदतीमुळं त्यांच्या हे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे, लक्षात ठेवा. आता ते सांगतायत की मी इथेनॉलचे पंप काढणार, गाड्या चालवणार, असं करणार, तसं करणार. बरं इथेनॉलचंच नाही नुसतं तर लगेच सोलर इलेक्ट्रिकची गाडी चालवणार, मग इथेनॉलचं काय होणार आहे? म्हणजे तुम्ही पेट्रोल डिझेलच्या ऐवजी इथेनॉलला प्रोजेक्ट करताय किंवा त्याचं वाढ होईल किंवा त्याच्यासाठी खटपट करता, तर मग इथेनॉलच्या कारखान्यालासुद्धा अंतराची अट केंद्र सरकार कसं मान्य करतं? मी म्हणतो महाराष्ट्रातल्या कारखानदारांच्या दबावाखाली उद्धव ठाकरे सरकारने केंद्राला पत्र दिलं, पण आज केंद्र सरकार भाजपचं आणि राज्य सरकार महाविकास आघाडीचं यांच्यामध्ये विस्तव जात नाही. आता 36चा आकडा आहे. आणि मग यांनी दिलेलं पत्र इथेनॉलच्या कारखानदारीला अंतराची अट लावा म्हणणारं लगेच मंजूर झालं. केंद्र सरकारने शिक्कामोर्तब करून पाठवलं. आता महाराष्ट्रामध्ये कोणालाही इथेनॉलचा कारखाना काढता येत नाही, ही अडचण तयार झाली. ही उद्योजकता मारली नाही का? आता हे जर का आपलं जर का संबंध देवेंद्र फडणवीस किंवा नितीन गडकरी हे जर म्हणत असतील की आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूचे आहे, तर कशा पद्धतीनं तुम्ही शेतकऱ्याला मदत करताय का शेतकऱ्याचं वाटोळं करताय? हे लक्षात घ्या ना तुम्ही. तर या कारखानदारीमध्ये प्रचंड पैसा आहे, याच्यामध्ये प्रचंड पाण्याचा वापर होतो आहे. ऊसाचं उत्पादन हे पाणी मिळाल्याशिवाय ऊस उत्पादन होत नाही आहे. आणि पाणी उपलब्ध झालं की माणसं ऊस लावताय. त्याचं कारण दुसऱ्या पिकामध्ये तुम्ही काही राखलाच नाही. राम 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 करताय तुम्ही, परंतु पिकामध्ये काही परवडणार नाही अशी अवस्था करून ठेवलेली आहे. आणि जे काही थोडंफार स्टर्डी पीक ज्याला म्हणू आपण, किंवा वादळ वारा गारपीट अशाला सहज तोंड देणारं पीक म्हणू आपण, कमी जास्त पाणी झालं तरी 100% नुकसानीत न येणारं पीक म्हणू, तर ते ऊस आहे. आणि म्हणून शेतकरी ऊस लावतात.
पण ऊसाला जगात मान्यता मिळाली. जागतिक पातळीवर तुम्हाला बाजारात आज भाव आहे, त्याच्या इथेनॉलला भाव आहे, त्याच्या अल्कोहोलला भाव आहे, त्याच्या साखरेला भाव आहे, रॉ शुगरला भाव आहे. आणि मग तुम्ही काय कारखाना काढला म्हणजे पाप आहे किंवा पाप फेडण्यासाठी कारखाना काढता, हे बोलणं बरोबर नाही आहे ना. कारण जे आपल्याकडं जगामध्ये जे काही ऊस उत्पादक देश आहेत त्याच्यामध्ये चांगल्या रिकव्हरीचा ऊस भारतात आहे, हे लक्षात ठेवा. 1 टन ऊस गाळल्यानंतर आज 130-140 किलो साखर देणारे ऊस हे महाराष्ट्रामध्ये आहेत, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत. आणि हे असं असताना तुम्ही तिथल्या शेतकऱ्याला भिकारी करायचं जे काम चाललं आहे त्या FRPच्या नादी लागून, हे बरोबर नाही. आणि तुम्ही जर काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधी भाजप आहे तर मग भाजपाने तरी किमान साखर कारखानदारीतलं अंतर काढायला पाहिजे होतं. परंतु देवेंद्र फडणवीसचं 5 वर्ष सरकार पूर्ण बहुमताचं असूनसुद्धा त्यांनी काढलं नाही. आता याच्यातच सगळं आलं की या दोघांचे धोरण एकच आहे, शेतकरी विरोधी भूमिका. भाजपची काय आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेना अजून डावे पक्ष त्याच्यात सहभागीच आहेत. तर एकही राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूचा नाही आहे, लक्षात ठेवा. 2 गोष्टींबद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे. एक, या सगळ्या मांडणीमधून शेती म्हणजे खूप अरिष्ट आहे, शेती म्हणजे खूप समस्या आहेत, शेतीचं फार काही चांगलं नाही आहे, अशी सगळी परिस्थिती समोर येते आहे. तर शेतीला जर चांगले दिवस आणायचे असतील तर नवीन जे मनुष्यबळ आहे, जे शेतकऱ्यांचं जे पुढची पिढी आहे ती शेतीमध्ये राहणं अपेक्षित वाटते. शिकलेली पिढी शेतीमध्ये गेली तर तिथं काहीतरी उद्योजकता वाढू शकते, पर्यायी व्यवस्था निर्माण होऊ शकते. तर या संदर्भात कुठं काम होताना फारसं दिसत नाही. आणि जर शेतीला चांगले दिवस आणायचे असतील तर तुम्ही कसं बघता याच्याकडं? काय काय गोष्टी ज्या प्राथमिक स्वरूपातल्या गोष्टी आहेत त्या कुठल्या असू शकतात? एक असं आहे की शेती हा जर विषय तुम्ही डोळ्यासमोर आणला आणि याच्यात जर एका वाक्यात सांगायचं झालं तर हा एकमेव असा उद्योग आहे की जो प्रचंड नफ्याचा उद्योग आहे. म्हणजे याच्यामध्ये 1 दाणा पेरला तर त्याला 100 दाणे होतात. एका दाण्याचे 1000 दाणे करणारा शेतकरी कुबेराला कर्ज देण्या इतका श्रीमंत व्हायला पाहिजे होता. परंतु या सरकारच्या धोरणामुळं तो भिके कंगाल झालेला आहे. या देशामध्ये अन्नधान्याचा तुटवडा होता 60 सालापर्यंत. त्याच्यानंतर हे जे काही संबंध शेतकऱ्यांनी, शास्त्रज्ञांनी आणि लालबहादूर शास्त्री, सुब्रमण्यम यांनी जी मदत केली त्याच्यानंतर हा देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. आज 135 कोटी लोकसंख्येला पुरून उरेल एवढं अन्नधान्य आम्ही तयार करतो, पण आम्हा शेतकऱ्यांच्या नशिबी फाशीची दोरी किंवा विषाची बाटली आली. याचं कारण असं आहे की आम्ही एका दाण्याचे 1000 दाणे करत असलो तरी 1000 वाटेने ते चोरले जात आहेत आणि पुन्हा पेरणीसाठी आम्हाला कर्ज काढून 4 दाणे आणून पेरावे लागत आहेत. ही वस्तुस्थिती तुम्ही लक्षात घ्या. इतर कोणताही कारखाना असा नाही, टाटाचा असो किंवा अजून रिलायन्स असो किंवा आणखीन कोणी असो, की इकडनं 1 किलो लोखंड घातलं आणि इकडं 1.25 किलो निघालं, असा कारखाना जगात कुठं नाही आहे. 1 किलो लोखंड घातलं तर त्याचे 100 बॉल बेरिंग होतील, पण त्या 100 बॉल बेरिंगचे वजन 1 किलोपेक्षा कमी असेल. आमचा एक कारखाना असा आहे की इकडनं 3 किलो सोयाबीन टोकलं तर 15 क्विंटल 20 क्विंटल आम्ही काढतो आहे. गाडीभर ऊस लावले तर 2-4 ट्रक ऊस निघतो आहे. मग एका दाण्याचे 1000 दाणे करणारा माणूस गरीब का होतो आहे? तर याचं उत्तर इथं आहे की शेती धंदा हा काही चुकीचा नाही, वाईट नाही आहे, शेतीसारखा धंदा नाही आहे कुठला. परंतु याच्यामध्ये जे काही शेती हे जे काही सर्जक आहोत आम्ही, जे काही निर्मिती करणारे आहोत, या राज्यकर्त्यांनी आम्हाला हा संबंध वाईट दिवस आणलेले आहेत, शेतीधंद्याला वाईट दिवस आणलेले आहेत. आणि ते राज्यकर्ते लोकशाहीमध्ये निवडून येत आहेत, हे आमचं दुर्भाग्य आहे. लक्षात ठेवा की फुकट खाऊंची संख्या एवढी वाढलेली आहे की अशा पद्धतीचं वाटप करणारे लोक हे आज राज्यकर्ते झालेले आहेत. काय की दुसरा एक आक्षेप नेहमी होतो की जे तुमच्या मगाच्या विवेचनामध्ये पण त्याचा उल्लेख झाला की सरकारकडून कर्जमाफी झाली नाही किंवा ती पुरेशी झाली नाही. बऱ्याचदा तो टॅक्सपेयर वर्ग आहे तो असा तक्रार करताना दिसतो की आम्ही टॅक्स भरतो, ते असं फुकट पद्धतीनं ते पैसे जातात. मग देशाची जी इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याची, पायाभूत मूलभूत सुविधा निर्माण करण्याची जी यंत्रणा आहे ती कोलमडून पडते किंवा तिकडं पैसा कमी पडतो. आणि किती वेळा आपण ती कर्जमाफी करणार किंवा जी माफी आहे मग ती वीज माफी असेल, कर्जमाफी असेल. बऱ्याचदा हे शेतकरी संघटना असतील किंवा शेतकऱ्यांकडून असं सांगितलं देखील जातं की आम्हाला काही फुकटचं काही नको, पण बऱ्याचदा या गोष्टी पण होतात.
तर याच्यातला जो विरोधाभास आहे म्हणजे शेतकऱ्यांबद्दलची जी काही असूया निर्माण करण्यासाठी जी कारणं तयार होतात, तर याच्यामध्ये तुम्ही कसं बघता ह्या सगळ्या गोष्टी? यामध्ये तुम्ही फार चांगला प्रश्न उपस्थित केला की टॅक्स पेयर जे आहेत त्यांना असं वाटतं की आम्ही यांच्यावर काही उपकार करतो. तर टॅक्स पेयरमध्ये पहिल्यांदा मला खुलासा करावा लागेल की या देशामध्ये 2 टॅक्सच्या पद्धती आहेत. एक डायरेक्ट टॅक्स आहे, दुसरा इनडायरेक्ट टॅक्स आहे. आणि डायरेक्ट टॅक्समध्ये मग इन्कम टॅक्ससारखे, जकातीसारखे, याच्यासारखे काही टॅक्स आहेत की जे थेट ती माणसं भरतायत. आणि बाकी इनडायरेक्ट जे टॅक्स आहेत ते सगळे तुम्ही आम्ही गोरगरीब जनता जे प्रत्येक वस्तू, मग शर्ट असेल, पॅन्ट असेल, काही असेल, ते खरेदी करताना हे तुमचं सगळं स्ट्रक्चर असेल, हे खरेदी करताना जो टॅक्स दिला जातो आहे तो इनडायरेक्ट टॅक्स आहे. आणि आज भारतामध्ये डायरेक्ट टॅक्सपेक्षा इनडायरेक्ट टॅक्सची रक्कम जास्त आहे आणि त्याच्यातनं हा देश चालवण्याचं काम होतं आहे. त्यामुळं टॅक्सधारक जे टॅक्स पेयर्स आहेत त्यांनी असं म्हणायचं कारण नाही आहे की आम्ही जरी दिसताना गरीब दिसत असलो आणि थेट जरी इन्कम टॅक्स भरत नसलो तरी आम्ही जे रोजच्या जीवनामध्ये खरेदी करतो वस्तू आणि त्याच्यातनं जे आता GST प्रत्येक वस्तूवरनं तुमच्या घरी येते, तुमच्या खजिन्यामध्ये भारत सरकारच्या जाते, ती रक्कम मोठी आहे आणि तसं टॅक्स पेयर आम्ही मोठे आहोत. दुसरा मुद्दा जो आहे की शेतकरी म्हणून टॅक्स पेयर तुम्ही म्हणाल मग सगळेच जनता आहे. तर शेतकरी म्हणून जे आम्हाला आज जे कर्जमाफी द्या म्हणतो आम्ही, त्याचं कारण असं आहे की हे कर्ज का होतं आहे. मगाशी जे मी तपशिलाने सांगितलं त्याचा थोडा पुढचा भाग सांगतो की आम्ही एका दाण्याचे जर 1000 दाणे करतो तर आम्हाला कर्ज काढायची गरज का लागते. तर इथं काय होतं आहे की भारतामध्ये मान्सून आता वेळेवर नाही आला, यावर्षी ढकल चालली, पण जून ऑगस्टपर्यंत सबंध देशभर मान्सून येतो. म्हणजे एका वेळेला मान्सून होतो. आता एका वेळेला मान्सून झाला, पाऊस चांगला झाला की एका वेळी पेरणी होते आणि पेरणी एका वेळी झाली की मळणी आणि काढणी एका वेळेला होते. बाजारामध्ये एका वेळेला शेतीमाल येतो. गरजू शेतकरी जास्त काळ थांबू शकत नाहीत. माल तयार झाला की अनेक लोकांची देणी द्यायची असतात, त्यामुळे माल विकल्याशिवाय त्याला गत्यंतर नसतं. अशा काळामध्ये त्या काळातल्या समाज धोरणांनी, राजकारण्यांनी सबंध शेतमाल एकदम बाजारात आल्यानंतर त्याचे भाव पडणार हे नैसर्गिकरित्या आहे. तर हे भाव पडलेले अशा पद्धतीनं भाव पडू नयेत, तर शेतकऱ्याला काहीतरी त्या मालाची हमी भाव, हे जे काही आता बरीच चर्चा चालते हमी भावाची, तर सरकारने हमी भाव द्यायला सुरुवात केली. इथं मी तुम्हाला तक्ते दाखवेन किंवा आम्ही सबंध महाराष्ट्रभर वाटलेले आहेत, ते सरकारला पण पोचवलेले आहेत की याच्यामध्ये राज्य सरकारने एक शेतमाल भाव समिती तयार केलेली आहे. ती शेतमाल भाव समिती महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठं आणि कृषी खात्याचे जे अधिकारी आहेत ते गावोगाव फिरणारे, त्यांच्या साहाय्याने शेतीमालाचा उत्पादन खर्च काढते आणि तो केंद्र सरकारला कळवते. आणि केंद्र सरकारचं जे कृषी मूल्य आयोग आहे, कृषी मंत्रालयाच्या अधीन काम करणारं, ते मग शेतमालाचे भाव जाहीर करतात. इथं खरी गफलत आहे, हे लक्षात घ्या की आज जर का मी तुम्हाला दाखवेन की धान जे प्रमुख पीक आहे तर याचं 937 रुपये 6-7 साली आमचा 1 क्विंटल भाताचा खरेदी उत्पादन खर्च होता. तर 937च्या ठिकाणी केंद्र सरकारच्या कृषी मूल्य आयोगाने आम्हाला 540 रुपये दिलेत. क्विंटल मागं जवळजवळ 400 रुपयाचं नुकसान झालेलं आहे. आता हीच गोष्ट आज 21-22 सालीसुद्धा जवळजवळ 3700 रुपये 1 क्विंटल भाताचं धानाचं उत्पादन खर्च आहे. आणि हे मात्र मोदी सरकार आम्हाला 1.5 भाव देणार होतं, परंतु याच्यामध्ये 3700च्या जागेला फक्त 1700 रुपये देते. हा जो शेतकऱ्याला मारण्याचा संबंध डाव आहे, याचं एकही पीक आणि एकही वर्ष असं नाही की आम्हाला उत्पादन खर्चापेक्षा जास्त पैसे मिळाले. आम्ही ही गोष्ट सुप्रीम कोर्टाच्या नजरेसमोर आणून दिली आणि राम जेठमलानी साहेबांनी आमची भूमिका मांडली. शरद जोशीने हे संबंध कागदपत्र तयार करून दिले. आता ही भूमिका ज्यावेळेस राम जेठमलानी, शरद जोशीने सुप्रीम कोर्टापुढं मांडली की आम्हाला उत्पादन खर्च इतका सुद्धा भाव मिळत नाही आहे, हे कृषी मूल्य जे देत नाही भारत सरकारचं, आणि त्याच्यामुळं आम्ही कर्जबाजारी आहोत, ही कर्ज फेडावी कशी. तर मी तुम्हाला अभिमानाने सांगतो की शेतकरी संघटनेने सुप्रीम कोर्टाकडनं वधवून घेतलं आहे की ही शेतकऱ्यांची कर्ज सगळी अनैतिक आहेत. शेतकऱ्याचं कर्ज लाख असो किंवा 10 लाख असो किंवा 40 लाख असो, हे त्याचं अनैतिक आहे, तुम्हाला वसूल करता येणार नाही. आणि म्हणून सरकार तुम्हाला सांगतो की आम्हाला कर्जमाफी देतं, हे आमच्यावर उपकार करत नाही. ही जी आमची लूट आहे याचा जर आम्ही हिशेब केला तर त्या काळामध्ये ही लूट आमची 300 लाख कोटीची होती.
म्हणजे आम्ही आता जे कर्ज आहे हे 50 वेळा काढावं आणि 50 वेळा बुडवावं तरी सुद्धा आमची लूट भरून निघणार नाही. ते लुटीच्या तुलनेमध्ये कर्ज हे जे काहीच नाही. मदत करली म्हणून माकडछाप लोक सांगतायत आम्हाला की आमच्या टॅक्समधनं शेतकऱ्यांना मदत. अरे पण आमच्या उत्पन्नातले तुम्ही किमतीच देत नाही. तुम्ही किमती देत नाही आणि बाहेर जगाच्या बाजारात किंमत मिळते तर तिथं तुम्ही जाऊ देत नाही. म्हणजे घरी आई जीव देत नाही आणि बाहेर बाप भीक मागू देत नाही म्हणून आत्महत्या व्हायला लागल्या. तुम्ही ही सगळी मांडणी करताना सांगितलं की सत्तेमध्ये जे बसणारे लोक आहेत, मग ते भाजपचे असतील किंवा महाविकास आघाडीमधले जे घटक पक्ष आहेत, राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे किंवा काँग्रेस आहे, या सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना शेतकऱ्याच्या प्रश्नाचं काही पडलेलं नाही. शेतकरी पिचत राहायला पाहिजे, तो आपल्या मागं फिरला पाहिजे, अशा पद्धतीनं व्यवस्था निर्माण केली. आणि नेहरूंपासून ते अगदी मोदींपर्यंत सगळ्या पंतप्रधानांनी साधारणपणे शेतकऱ्याची म्हणजे लुबाडणूक होईल, शेतकरी लुटला जाईल, अशाच पद्धतीनं एक अर्थव्यवस्था नियम केलेला असं तुमचं म्हणणं आहे. परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये शेतकरी संघटना, म्हणजे मी मागाशी बोलताना उल्लेख केला की आज पुण्यामध्ये तुम्ही अनेक नेते एकत्र आलात. कदाचित येणाऱ्या काळामध्ये शेतकरी संघटनेचे हे सगळे नेते एकत्र येऊन एक चांगला पर्याय उभा करू शकले तर त्याचं स्वागतच आहे. परंतु असा प्रयत्न खूप वेळा झालेला आहे, पण तो प्रयोग यशस्वी होताना कधी दिसला नाही. तर महाराष्ट्रामध्ये हे चित्र कदाचित सकारात्मकतेनं बघायला मिळेल. आता फार महत्त्वाचा प्रश्न आहे की याच्यामध्ये शरद जोशींच्या नेतृत्वाखाली ज्योतिबा फुल्यांच्या नंतर म्हणजे 1882ला शेतकऱ्यांचा आसूड फुलेंनी लिहिला, 1982ला शरद जोशीने शतकाचा मुजरा शेतकऱ्याचा आसूड हा एक पुस्तक लिहिलं. योगायोग नाही आहे याच्यामध्ये. आम्ही फुल्यांचा वारसा पुढं चालवण्याचं मोठं काम करतो. लक्षात घ्या, फुल्यांचं नशीब चांगलं होतं की त्यावेळेला ब्रिटिश सरकार होतं आणि ते बरंचसं ऐकण्याच्या आणि कायद्याने वागण्याच्या बाजूचं होतं. परंतु इथं जे आज आहेत हे राज्यकर्ते हे निर्ढावलेले आणि शेतकऱ्यांचं रक्त पिऊन रक्ताला चटावलेले आहेत की त्यांना लाज वाटत नाही की आपण इतक्या मोठ्या संख्येने शेतकरी आत्महत्या होत असताना स्वतःला राज्यकर्ते म्हणवून घेतो, याची त्यांना शरम वाटत नाही. लक्षात घ्या, मुद्दा असा आहे की मरता क्या नाही करता या न्यायाने का असे ना, पण आता आम्हा सर्व शेतकरी नेत्यांना एकत्र यावं लागेल. शेतकरी केवळ शेतकरी नाव घेऊन काहीतरी बडबड करणाऱ्यांना शेतकरी नेते आम्ही तरी मानत नाही. लक्षात ठेवा, किंवा शेतकऱ्यांच्या बाजूनी काम करायचं म्हणजे काही वेडं वाकडं दुसरं काही करायचं नाही आहे. पण शेतकऱ्याला तंत्रज्ञानाचं आणि बाजाराचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे, याच्यासाठी हे संबंध आणलेला आहे. उदाहरणासाठी आता सांगतो की तुम्हाला GM टेक्नॉलॉजी जगभर चालू झाली. BT कॉटन, BT ब्रिंजल, वांग, कांदा सगळ्या पिकामध्ये आता GM सीड्स आलेले आहेत, जेनेटिकली मॉडिफाईड सीड्स आहेत. परंतु हिंदुस्थानमध्ये मध्यंतरी सोयाबीनचे भाव इथं 12,000वर गेले, सोयाबीनची पेंड महाग झाली, बाहेरून आयात केली. ती सगळी सोयाबीनची पेंड GM टेक्नॉलॉजीने जे डेव्हलप झालेलं बियाणं होतं त्याची आयात केली. मग इथल्या शेतकऱ्याला मात्र GM टेक्नॉलॉजीचं बियाणं वापरायला परवानगी नाही. म्हणजे जयराम रमेश काँग्रेसचे होते, त्यांनीही पर्यावरणाच्या नावाखाली त्याला विरोध केला आणि आज भाजपचे लोक आहेत तेही विरोध करत आहेत. आणि गमतीचा भाग म्हणजे RSSचे लोकही विरोध करत आहेत आणि कम्युनिस्ट लोकही विरोध करत आहेत. या देशातले याच्यावर सगळे राजकीय पक्ष हे शेतकरी विरोध आहेत. हे मगाशी म्हटलं त्याचं हे दुसरं उदाहरण आहे की अशा काळामध्ये तुम्ही आम्हाला चांगलं बियाणंसुद्धा वापरू देत नाही आहे. ते आता ब्लॅकचे बियाणं येतं आणि ते सगळे शेतकरी तस्करी झालेलं बियाणं वापरत आहेत आणि ते चांगलं पीक काढत आहेत. व सरकारला कशासाठी विरोध करतं सरकार? म्हणजे तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य देत नाही ते नाही. मगाशी मी सांगितलं तसं निर्यातीवरची बंधनं हटवत नाही की जरासं कांद्याचे भाव वाढले निर्यात बंदी, जरासं सोयाबीन वाढलं साखर वाढली निर्यात बंदी, हे जे काही हत्यार त्याने वापरायचं चालू केलेलं आहे. याच्या विरोधी सर्व शेतकरी जे खुल्या व्यवस्थेचे समर्थक आहेत किंवा ज्यांना शेतकऱ्यांचं खरंच भलं व्हावं असं वाटतंय ते आज आम्ही सगळे एकत्र आलेलो आहे. आणि हे एकत्र येण्याचं कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी विरोधी कायदे रद्द झाले पाहिजे. आज 18 जून हा काळा दिवस आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने. कारण देशाला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947ला
भारतानं घटना स्वीकारली 26 जानेवारी 1950ला. आणि या घटनामध्ये पहिली बिघाडी किंवा ज्याला हे लोक घटना दुरुस्ती म्हणतात त्याला आम्ही घटना बिघाडी म्हणतो की 18 जून 1951ला झाली. आणि त्या दिवशी या घटनेने जे आम्हाला मालमत्तेचा अधिकार दिलेला होता तो या नेहरू सरकारने काढून घेतला. आणि म्हणून आजचा 18 जून हा काळा दिवस, शेतकरी विरोधी दिवस, याच्यासाठी आज आम्ही पुण्यामध्ये एकत्र आलो, सगळे एका झेंड्याखाली आलो. मुद्दा आमचा मागणी अशी आहे की हा जो काही तुम्ही 18 जूनला जे 1951ला घटना दुरुस्ती केली आणि त्याच्यामध्ये 8 परिशिष्टाची घटना होती त्याला 9वं परिशिष्ट जोडलं आणि 9व्या परिशिष्टामध्ये जे शेतकरी विरोधी कायदे आहेत ते सगळे त्या 9व्या परिशिष्टात घातले. आणि घटना दुरुस्ती अशी केली की 9व्या परिशिष्टात जे कायदे असतील त्याच्या विरोधामध्ये कोणालाही कोणत्याही न्यायालयात दाद मागता येणार नाही. काय चमत्कार आहे बघा या देशामध्ये, लोकशाहीतला देश आहे. आता शेतकरी किंवा या देशातला नागरिक, प्रत्येक माणूस काही आमदार होत नाही, खासदार होत नाही, परंतु आमदारांनी राज्यामध्ये केलेले कायदे आणि खासदारांनी देशामध्ये लोकसभेमध्ये केलेले कायदे हे जर मला पसंत नसतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि घटना समितीने दिलेल्या घटनेमध्ये मला त्या कायद्याच्या विरोधी सुप्रीम कोर्टामध्ये, हायकोर्टमध्ये जाण्याचा अधिकार होता, ते कायदे चॅलेंज करण्याचा अधिकार होता. परंतु या 9व्या परिशिष्टामध्ये या घटना दुरुस्तीने 18 जूनच्या या कायद्यांच्या विरोधी आम्हाला कोणत्याही न्यायालयात दादसुद्धा मागता येणार नाही अशा पद्धतीची घटना दुरुस्ती केली. शेतकऱ्यांना न्यायबंदी करून टाकलेले, शेतकऱ्यांना गुलाम करून ताकलेलं. तो या गुलामीच्या विरोधी म्हणजे 15 ऑगस्ट 47ला देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण आम्हाला स्वातंत्र्य हे आज तागायत मिळालेलं नाही. आणि या आता हा लढा निर्णायक टप्प्यावर आला असं म्हणायचं का? चांगल्या पक्षामध्ये गोष्ट अशी आहे की शहरातल्या सुद्धा किसान पुत्रांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं ठरवलेलं आहे. त्यामुळं शहरात सगळेच अगदी शेतकऱ्यांचं फुकट खायला बसलेत असं आता राहिलं नाही. या देशाची अर्थव्यवस्था घसरते, डॉलरच्या तुलनेत रुपया आता 80 रुपयाकडे गेलेला आहे. तर ही काळजी करायला लावणारी गोष्ट आहे. संबंध देशाच्या दृष्टीने केवळ शेतकऱ्यांच्या दृष्टीने नाही आहे. तुम्ही आता आम्ही आत्महत्या करतोय, आज ना उद्या आम्ही मरतोय, परंतु आमच्या पाठोपाठ तुमचंही शहरातल्या लोकांनाही जगणं कठीण होणार आहे. आणि या संबंध रुपयाच्या अवमूल्यनाने जे काही काबड कष्ट करणारे लोक आहेत त्यांना या महागाईचे चटके बसणार आहेत. मुख्य मुद्दा असा आहे की ज्यांना महागाई निर्देशांकाप्रमाणे आयोग वाढतोय, 7वा आयोग, 8वा आयोग, किंवा आमदार खासदार ज्यांना 2-2 लाख 3-3 लाख रुपये भत्ते मिळत आहेत त्यांना याची चिंता नाही आहे. कारण जिथे काय रुपया घसरेल तेवढं त्यांचा पगार आणि त्यांचे भत्ते वाढत आहेत. परंतु तुमच्या माझ्यासारखे जे रोज कष्ट करून जगणारे लोक आहेत त्यांच्या दृष्टीने हे रुपयाचं अवमूल्यन अत्यंत घातक आहे आणि त्यांना जगणं कठीण व्हायला लागलेलं आहे. आज जे काही देशामध्ये संबंध प्रत्येक सरकारविरोधी असंतोष आहे. उत्तर प्रदेशमध्ये आज रेल्वे जळायला लागल्यात, बिहारमध्ये लागल्यात, किंवा 4 वर्षाचं तुम्ही मिलिटरीचं शिक्षण करायला लागले, किंवा लोकांना आता भीती पडली की आपल्याला नोकऱ्या राहणारच नाहीत, काय खायचं. मिलिटरीतसुद्धा जायला जर जागा मिळणार नाही तर इतर ठिकाणी काय मिळणार आहे. म्हणजे या जर देशामध्ये आज अशी परिस्थिती तयार होत असेल तर केवळ शेतीमालाला भाव नसल्यामुळं, निर्यात बंद्या करून भाव पाडल्यामुळं हे जे काही आयात निर्यातीचं संतुलन बिघडलं, आयात जास्त झाली, निर्यात कमी झाली, परिणामी रुपयाच्या डॉलरच्या तुलनेत अवमूल्यन झालं. या सगळ्याचे वाईट परिणाम या देशातल्या सगळ्या जनतेला भोगायला लागणार आहेत, लक्षात ठेवा. आणि याचा सगळ्यात परिणाम जर का ग्लोबल वॉर्मिंग आता वाढायला लागलेलं आहे, ते असंतुलन वाढतं आहे, त्याच्यामुळे शेतीवर परिणाम होतो आहे, उत्पादन कमी व्हायला लागलेलं आहे. गॅरंटी राहिलेली नाही निसर्गाची आत्ता कधी काय होईल त्याची. म्हणजे आज आता 20 तारीख आली, 19, 18 तारीख आली तरी पावसाचा थेंब नाही. म्हणजे जून महिना सगळा कोरडा जातो की काय अशी परिस्थिती झाली. आणि याचे सगळे परिणाम हे पुन्हा अन्नधान्यावर होणार आहेत. लोकांच्या जीवनमरणाचा हा प्रश्न आहे. तर आत्ता शेतकऱ्यांनी एकत्र येणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने आज फुलेवाड्यामध्ये आम्ही सगळे संघटनेचे कार्यकर्ते एकत्र आलो. या पुढची लढाई आम्ही ताकदीने लढू अशी परिस्थिती तयार झालेली आहे. धन्यवाद दादा, तुम्ही वेळ दिला. एकूण राज्यातली जी परिस्थिती आहे ती शेतकऱ्यांच्या हिताची किती आणि अहिताची किती याचं विवेचन रघुनाथदादांनी त्यांच्या या सगळ्या भूमिकेमध्ये केलेलं आहे. धोरणं आखताना शेतकरी हा केंद्रीभूत
ठेवून त्याला आधारभूत किंमत त्याच्या शेतीमालाला देऊन जर त्याचं अर्थकारण बदललं तर हे देशाचं चित्र बदलेल, अशा पद्धतीची ही मांडणी होती. दादा, आपण वेळ दिलात त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद. नमस्कार. अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतात. या घडलेल्या घटनांचा अर्थ, पडद्यामागे घडलेल्या घटनांचा अन्वय अर्थ उलगडून मांडणारा, संबंधित क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांना मुद्द्यावर बोलतं करणारा. माझ्यासोबत पाहायला विसरू नका. मुद्द्यावर बोलू, फक्त फॉर द पीपल न्यूज.